नमस्कार, मी संकेत आवटे। सगळ्यात आधी तुम्हाला नवीन वर्षाच्या लाख लाख शुभेच्छा। हे येणारं वर्ष तुमच्यासाठी जबरदस्त असेल याची मला खात्री आहे। सो पुढच्या येणाऱ्या वर्षामध्ये गुंतवणूक कशी करायची हा प्रश्न प्रत्येकाच्या मनामध्ये असेल, कारण मार्केट तर पडतंय, मार्केटमध्ये गडबड वाटते, मार्केट अनसर्टन वाटतंय। कोणी म्हणतंय वाढेल, कोणी म्हणतंय पडेल, प्रत्येकाला शंका वेगवेगळ्या या मार्केटच्या आहेत। बट ऍक्च्युअली काय होऊ शकतं हा प्रश्न तुमच्याही मनामध्ये असेल, कारण रशिया युक्रेनचा वॉर आहे ते काय संपायचं नाव घेत नाही, चायनाचा कोविड आहे, US आणि युरोपमध्ये चालणाऱ्या मंदीज आहेत, त्यामुळे अनेक या ग्लोबल गोष्टींचा परिणाम भारतावर होऊ शकतो। त्यात क्रूड ऑइलचं एक वेगळंच काहीतरी सुरू आहे। मग हे पुढे कंटिन्यू राहणार का? 2023 मध्ये पण हा त्रास आपल्याला सहन करावा लागणार का? आणि जर हा लागणार असेल तर मार्केट आपलं ग्रोथ होणार नाही। असे अनेक प्रश्न तुमच्याही मनामध्ये असतील, पण त्याचं उत्तर एकाच भाषेत एकाच शब्दात द्यायचं झालं तर मी सरळ सांगू इच्छितो की मेरा भारत महान। भारतावर आपण इन्व्हेस्ट करतोय, इंडियावर आपण पैसा लावतोय, त्यामुळे पुढे ग्रोथ ही नक्की आहे। बट त्या ग्रोथला काहीतरी मापदंड असायला पाहिजे। ती एक्सपोनेन्शियल ग्रोथ असेल की स्लो ग्रोथ असेल की डाऊनवर्ड ग्रोथ होईल, या सगळ्या गोष्टींची उत्तरं तुम्हाला याच व्हिडिओच्या माध्यमातून पाहायला मिळतील। पण असे व्हिडिओ बनवण्यासाठी खूप जास्त मेहनत करावी लागते। मला वाटतं तुम्ही त्याचा सन्मान कराल आणि या व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब पण कराल, कारण तुमचं नेहमीप्रमाणे आमच्यावर प्रेम हे आहेच। चला तर मेन विषयाकडे वळूयात। तुम्ही म्हणाल हे सगळं जे सुरू आहे ना ते जगभरामध्ये सुरू आहे, माझ्या भारताचा याच्याशी काय संबंध? मग चायनामध्ये होणारी प्रकरणं असतील, चायनाचा वाद असेल, रशिया युक्रेनचा वाद असेल, ऑइल गॅसचे प्रॉब्लेम्स असतील, भारताचा काय संबंध? थोडाफार परिणाम व्हायला पाहिजे। एकदमच मार्केट कन्सॉलिडेट होईल किंवा डाऊन होईल किंवा क्रॅश होईल किंवा अचानक वाढेल, या सगळ्याशी याचा काही संबंध आहे का? तर हो आहे, कारण आता भारताची इकॉनॉमी सुद्धा अदर देशांबरोबर कनेक्टेड आहे। मग ते अमेरिका असेल, युरोप बरोबर असेल किंवा रशिया बरोबर असेल, चायना बरोबर सुद्धा मेजर आपण कनेक्टेड आहोत। तर त्याच्यावर काही परिणाम होत असेल तर आपल्या देशावर पण परिणाम होणार, बिकॉज इम्पोर्ट आणि एक्सपोर्ट हे दोन देशांमध्ये सुरू असतं, देवाणघेवाण सुरू असते। मग मी काहीतरी एक्सपोर्ट करतोय, मग ते काहीतरी मला पाठवतायत, आपण काहीतरी इम्पोर्ट करतोय, मग त्या वस्तू घेण्यासाठी आणि आपल्या वस्तू देण्यासाठी तो देश सुस्थितीत असायला पाहिजे, म्हणजेच त्याची ताकद असायला पाहिजे ते बाय करण्यासाठी, आपल्याकडे ताकद असायला पाहिजे तो जे सेल करेल ते बाय करण्यासाठी। मग त्यावर सगळी ही अर्थव्यवस्था खेळत असते। उदाहरण घ्या ना, चायनामध्ये कोविड आला, कोविड आल्यानंतर सेमीकंडक्टर एक्सपोर्ट करायचं अक्षरशः ऑलमोस्ट बंद केलं चायनाने। ह्या केसमध्ये आपलं जगणं मुश्किल झालं होतं, ना आपल्याला गाड्या वेळेत मिळत होत्या, ना आपल्याला इलेक्ट्रॉनिक इक्विपमेंट्स चांगल्या प्रकारचे मिळत होते, आणि जे मिळत होते ते एकदम लेट मिळत होते ते सुद्धा महागात मिळत होते। एक छोटंसं उदाहरण झालं। म्हणून बऱ्याच गोष्टी आपण बाहेरून इम्पोर्ट करत असतो, त्याचा आपल्या इकॉनॉमीवर परिणाम पण होतो। सुरुवात करूया अमेरिकेवरून, जो आग लावतो जगभरामध्ये, त्याच्यापासूनच सुरुवात करूया। सध्या अमेरिकेचा महागाईचा दर जर तुम्ही पाहिला, इन्फ्लेशन जर पाहिलं तर ते 7.1% आहे, जे हायेस्ट 9.1 पर्यंत पोहोचलं होतं, जे मागील 1960 पासूनचा सगळ्यात मोठा हाय होता, हायेस्ट इन्फ्लेशन होतं तिथे। आणि तिथून परत त्याच्या आधी बरोबर जर तुम्ही कंपेअर केलं, म्हणजे 2020 कोविडच्या आधी सोबत जर कंपेअर केलं आकड्यांसोबत, तर ते तुम्हाला पाहायला मिळेल 3.1%। हे सुद्धा खूप इम्पॉर्टंट आहे। यावरून तुम्हाला कळेल की महागाई प्रचंड वाढते आणि त्याचा परिणाम त्याच्या देशावर होतोय, प्लस आपल्या सगळ्यांवर पण होतोय। कारण तिकडे जर महागाई वाढली तर सिंपल फंडा आहे, त्यांना इंटरेस्ट रेट हाईक करावे लागणार। जर त्यांच्या बँकांचे व्याजदर वाढले तर खर्च कमी होणार, खर्च कमी झाला याचा अर्थ तुम्ही लोनच कमी घेणार ना, कारण इंटरेस्ट रेट वाढल्यामुळे त्याचाच अर्थ खर्च कमी होणार, खर्च कमी होणार तर डिमांड कमी होणार, परिणामी महागाई ड्रॉप होणार। हा सिंपल फंडा असतो। जर या महागाईचं तुम्ही अनालिसिस केलं किंवा यांनी किती वेळा हे इंटरेस्ट रेट वाढवले हे जर बघितलं तर तुम्हाला कळेल एकूण 7 वेळा इंटरेस्ट रेट हाईक करण्यात आलेली आहे। यापैकी 6 वेळा 75 बेसिस पॉइंटची रेट हाईक करण्यात आली आणि फक्त एकदा लास्टची 50 बेसिस पॉइंट रेट हाईक करण्यात आलेली आहे। आणि अजून सुद्धा जर गरज पडली ना तरी आम्ही अजून रेट हाईक करणार, असं यांचं मत आहे। यामुळे काय होणार, एक सिंपल उदाहरण देतो, जेवढा बँकेतला इंटरेस्ट रेट वाढत जाईल
तेवढी गुंतवणूक बँकेमध्ये वाढत जाणार. एक साधा माइंडसेट लक्षात घ्या. तुम्ही स्टॉक मार्केटमध्ये का गुंतवणूक करताय? तर तुम्हाला चांगले रिटर्न मिळतात म्हणून, बेस्ट रिटर्न मिळतात म्हणून, जास्त रिटर्न मिळतात म्हणून. बरं जास्त कशाला म्हणायचं? 5%ला, 10%ला, 50%ला, 100%ला, 1000%ला कशाला तुम्ही बेस्ट म्हणणार? तर कंपेअर करणार एफडी सोबत. मला एफडी मध्ये फक्त 7-8%, 6% इंटरेस्ट रेट मिळतो आणि स्टॉक मार्केटमध्ये 20% मिळतो, 15% मिळतो, म्हणून मी इथे येतो. कारण तुम्ही एफडी बरोबर त्याला कंपेअर केलं. पण जर समजा स्टॉक मार्केटच कन्सॉलिडेट होत असेल, खाली जात असेल, एका रेंजमध्ये असेल, तुम्हाला 6-7-8% मिळत असतील, पण बँकेमध्ये पण 7-8% तुम्हाला मिळत असतील, तर तुम्ही काय करणार? तर इकडे रिस्क घेण्याऐवजी तो जो काही तुमचा मोठा तगडा फंड असेल तो परत घेऊन जाणार आणि एफडी मध्ये इन्व्हेस्ट करणार. बिकॉज तुम्हाला तिकडे चांगले रिटर्न्स मिळत आहेत, सेफ मिळत आहेत. मग मार्केट वाढू दे, पडू दे, काहीही परिणाम होणार नाही. कशाचे अनालिसिस करायची गरज नाही. डायरेक्ट पैसे तुम्हाला निवांत मिळत राहतील. तेच घडलंय FIH सोबत. फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर हे जे लोक पैसा इन्व्हेस्ट करतात भारतामध्ये, जगभरामध्ये, वेगवेगळ्या देशांमध्ये, याचं कारण असतं ती इकॉनॉमी ग्रोईंग असते. तो पर्टिक्युलर स्टॉक, ती पर्टिक्युलर कंपनी ग्रोईंग असते. त्यांना माहित आहे तो डेव्हलप्ड कंट्रीमध्ये आता बसलाय. त्यांच्या देशामधले स्टॉक ऑलरेडी डेव्हलप्ड आहेत, ऑलरेडी कंपन्या डेव्हलप्ड आहेत, पण भारत आता ग्रोईंग स्टेजमध्ये आहे. अजून भारत नेक्स्ट लेवलला जाऊ शकतो आणि याच भारताला नेक्स्ट लेवलला जाण्यासाठी गरजेचं आहे कंपन्यांना मोठ्या लेवलवर काम करणं, मोठ्या लेवलवर प्रॉफिट्स कमवणं आणि याच कंपन्यांमध्ये येऊन हे FIs इन्व्हेस्ट करतात. सो त्यांना चांगले पैसे मिळतात. आता भारताचा जर तुम्ही निफ्टीचा चार्ट बघितला तर तो जबरदस्त ग्रो झालाय, खतरनाक रिटर्न मला मिळालेत. बरं खतरनाक रिटर्न मिळाल्यानंतर हे झालंय की त्यांच्या देशानं रेट हाईक्स पण केले ना. जिथं इंटरेस्ट 0 होता तिथंच इंटरेस्ट आज 4 ते 5% दरम्यान मिळतोय. मग 0 कुठे आणि 4-5% कुठे? जर मला एवढे चांगले रिटर्न मिळत असतील तर मी भारतातला पैसा काढणार का? तर जबरदस्त मला ग्रोथ मिळाली, प्रॉफिट बुकिंग करायला पाहिजे. भारतातलं मार्केट अनसर्टन झालंय, काही गडबड मला पाहायला मिळते, म्हणून मी त्यातनं बाहेर पडणार आणि डायरेक्ट इन्व्हेस्ट करणार सिक्युअर्ड सिक्युरिटीज मध्ये. म्हणजेच ज्या इन्स्ट्रुमेंटमध्ये मला धोका नाही, बॉन्ड असेल, FDs असेल, यामध्ये मी इन्व्हेस्टमेंट करणार, शांत राहणार. ऑलरेडी चांगले रिटर्न्स मिळालेले आहेत, आता पैसा मी पार्क करणार, अजून चांगल्या लेवल येऊ द्यात, मी परत इन्व्हेस्ट करणार. हा साधा फंडा ते लोक वापरतात. तुम्ही म्हणाल हे तर सगळं झालेलं आहे साहेब. हो, झालेलाच पुढे एक मोठा इम्पॅक्ट क्रिएट करत असतो. जे घडलंय ना त्यापासूनच आपण अंदाज बांधू शकतो की पुढे काय होऊ शकतं. 2022चा जर विचार केला तर 43,34,256 कोटी रुपये म्हणजेच $523 बिलियन ची गुंतवणूक FIsनी भारतात केली. मग ही गुंतवणूक जी आहे आता थोडीफार जरी बाहेर गेली असली तरी सुद्धा जेव्हा हे मॅटर सगळं सॉर्ट आउट होईल, कुठलं US वालं जे रेट हाईक्स केले होते, जेव्हा ते हळूहळू रिव्हर्स घेतील, परत रेट हाईक्स कमी करत जातील, व्याजदर कमी होतील, त्यावेळी इंडियन मार्केट अजून जास्त चांगले यांना दिसायला लागेल, थोडंफार अजून रिट्रेस होईल, त्यावेळी परत FIHचा पैसा आपल्याच भारतामध्ये परत इन्व्हेस्ट होईल आणि स्टॉक मार्केट बूमवर जाऊ शकतं. ही एक मेजर महत्वाची आणि पहिली पॉझिटिव्ह गोष्ट आहे. ओव्हरऑल काय, आपल्याला आता ग्रो करायचं असेल ना तर एनर्जी पाहिजे, ताकद पाहिजे. मग ही एनर्जी ऍक्च्युअल मार्केटमध्ये कशाची आहे माहिती आहे? हीच एनर्जी म्हणजे क्रूड ऑइल आहे. कारण क्रूड ऑइलवर आपण बेदम पैसा खर्च करतोय, भयंकर पैसा खर्च करतोय. आकडे ऐकायचे आहेत का? तर भारताने 2022-23 मध्ये जे क्रूड ऑइलवर खर्च केलाय ना तो आहे $90 बिलियन. आकडा कोटीत सांगू, 7,46,000 कोटी रुपये डायरेक्ट भारताने यामध्ये गुंतवलेले आहेत. जो इम्पोर्ट आपण एक वर्षामध्ये करतो ना त्याच्या 76% इम्पोर्ट ऑलरेडी झालाय एप्रिल ते सप्टेंबर महिन्यामध्येच, 6 महिन्यामध्येच. हो, जवळपास 2022 मध्ये जर तुम्ही लक्षपूर्वक पाहिलं तर तुम्हाला पाहायला मिळेल 116.6 मिलियन टन ऑइलचा इम्पोर्ट करण्यात आलाय. बरं, ऑइलचे क्रायसिस पण भयंकर वाढत आहेत. या ऑइलच्या क्रायसिसमुळे होतं काय की याचे रेट्स फ्लक्च्युएट होत आहेत. जर याचे रेट्स तुम्ही पाहिले तर यानं हाय गाठला होता $140 आणि तो परत खाली आला $75 पर्यंत. म्हणजे एवढी मोठी मुवमेंट त्यामध्ये झाली. हे का होतं याचं साधं उदाहरण, OPEC प्लस कंट्रीजना काय करायचं होतं, त्यांचे रेट्स वाढवायचे होते कारण त्यांना पैसा मिळतो ना. म्हणून त्यांनी काय केलं की बॅरेल जे ते प्रोड्यूस करतात ऑइलचे बॅरेल्स 20 लाख बॅरेल पर डे प्रोडक्शन ड्रॉप करून टाकलं. जर प्रोडक्शन कमी असेल, सेलला माल कमी असेल आणि बायर जास्त असतील, सप्लाय आणि डिमांडचा
मागचा खेळ तिथंच चालू होईल, ज्यामुळे प्राइस वाढू लागेल. असं करून त्यांनी प्राइस वाढवण्याचा प्रयत्न केला, पण तो प्रयत्न फसला, बिकॉज चायनामध्ये कोविडचे सिम्पटम्स होते. झिरो कोविड पॉलिसी लागू केली होती, जी आता त्यांनी परत झिरो कोविड पॉलिसी शिथिल केली आहे, बट त्यावेळी स्ट्रिक्ट होती. ज्यामुळे झालं काय, इम्पोर्ट ऑइलचं त्यांनी सुद्धा कमी केला, कन्झम्पशन कमी होतं. परिणामी या प्रोडक्शन कटचा कोणावरही परिणाम झालेला नाही. म्हणूनच भारत देश ऑइलसाठी ज्या स्टेप्स उचलत आहे ना, त्या खूप महत्त्वाच्या आहेत. लक्षात घ्या, आता भारत काय म्हणतो, आपल्याला ग्रीन एनर्जीकडे वळायचं आहे. म्हणून तुम्ही इलेक्ट्रिक बाईक खरेदी करताय, इलेक्ट्रिक कार खरेदी करताय, त्याच्यासाठी सोलर पॅनल्स वापरले जात आहेत. टाटा पॉवरचंच उदाहरण घ्या ना, आता जे ते एनर्जी प्रोड्यूस करतायत त्यामधली 30% एनर्जी ही ग्रीन एनर्जी आहे, प्युअर ग्रीन एनर्जी आहे, ज्याचा वापर किंवा ज्याचं प्रोडक्शन प्युअरली ग्रीन एनर्जी मधून केलं जातं. म्हणजे काय, तुम्हाला सरळ सौर ऊर्जेवरून तुम्हाला वीज दिली जाईल. यामध्ये कुठल्याही प्रकारे कोळशाचा वगैरे वापर होत नाही आणि यालाच ते 50% पर्यंत पुढच्या वर्षी घेऊन जाण्याचा प्लॅन करत आहेत. सो हे हळूहळू वाढत 2025 पर्यंत ते 50% पर्यंत पोहोचतील. मग हे फक्त एकाच उदाहरण आहे का? नाही. अदानी साहेब पण यावर तुटून पडले. अदानी ग्रीन तुम्हाला माहितीच आहे, अदानी पॉवर सुद्धा यावर काम करत आहे. इन शॉर्ट सांगण्याचा उद्देश हाच आहे की भारत स्वतःला डेव्हलप करत आहे. जिथं जिथं आपला पैसा जास्त जातोय तिथं तिथं करेक्टिव्ह प्रिव्हेंटिव्ह ऍक्शन्स घेऊन कशा प्रकारे आपण तिथं चांगल्या प्रकारे काम करू शकतो, आपलं कॉस्ट कटिंग होऊ शकतं, यावर भारत पण फोकस करतोय. पुढचा मेजर प्रॉब्लेम आहे रशिया युक्रेनचं वॉर. रशिया युक्रेनचा वॉर हा फेब्रुवारी महिन्यापासून चालू आहे साहेब. जवळपास आता 10 महिने आपले पूर्ण झालेले आहेत आणि येत्या 2 महिन्यामध्ये हॅपी बर्थडे होतोय त्यांचा पहिला. मग ही कधीपर्यंत चालू राहणार, हा सुद्धा एक मेजर प्रॉब्लेम आहे. यातच रशियाने एक पाऊल पुढे टाकलंय. ते म्हणालेत की आम्हाला हे आता मिटवायचं आहे, आपण यावर काहीतरी करूयात. पण तुम्हाला माहित आहे, मागून स्पून फिडिंग होत आहे अमेरिकेचं. मी तुला शस्त्र देतोय ना, तर तू मिटवायचं नाही. मी तुला मदत केली आहे ना, तर तू लगेच मिटवायच्या नादाला लागायचं नाही. तू कंडिशन ठेव. पुतीनने राजीनामा दिला पाहिजे, पुतीनने त्याचं पद सोडलं पाहिजे. मग हे सोपं आहे का एवढं? नाही. मग हे थोडे दिवस अजून तेवत राहणार. बट माझं म्हणणं आहे, जरी अजून काही महिने हे असंच राहिलं तरी सुद्धा परत एक पहिला आपला क्वार्टर असेल किंवा 2 क्वार्टर पुढच्या वर्षीचे जे असतील ते हे सगळे प्रॉब्लेम सॉर्ट आउट करण्यामध्ये जातील आणि हळूहळू हे सगळे प्रॉब्लेम्स ड्रॉप होत जातील. परिणामी मार्केट 2 क्वार्टर नंतर एक्सपोनेन्शियल ग्रोथ देण्याची अपेक्षा आहे. नो डाऊट आता सुद्धा मार्केट ग्रो होत राहील अशी अपेक्षा आहे. आता ऑलरेडी तुम्हाला सांगितलं करंटली काय होऊ शकतं. मी मार्केटचं अनालिसिस मी दिलेलं होतं आणि त्याच आकड्यांवर मी आजही ठाम आहे. सो दॅट ते माझं पर्सनल अनालिसिस आहे. हे जे युद्ध आहे ते 1-2 क्वार्टरमध्ये का संपण्याचा विषय मी तुम्हाला सांगतोय, कारण या दोन्ही देशांना कळून चुकलंय की आपला प्रचंड पैसा त्यामध्ये चाललाय, स्पेशली रशियाचा. रशियाने हेवी खर्च यावर केलाय. भले ऑइलमधून पैसा येतोय, पण पैसा येतोय म्हणून तो संपवत राहायचा का? पुढे जाऊन काही वर्ष रशियाचीही खूप खराब होऊ शकतात, कारण ग्लोबली जर त्याची ग्रोथ पाहिली तर ती मंदावू शकते आणि जर त्यावर काम करायचं असेल तर लवकरात लवकर आता हे संपवावं लागेल आणि जर ते संपवलं तर देश पुढे जाऊन सुधारू शकतो, एक चांगल्या लेवलला येऊ शकतो. अदरवाईज खूप प्रॉब्लेम्स पुढे जाऊन होऊ शकतात. म्हणून या दोन्ही देशांना हे लवकर संपवणं भाग आहे. याच्या पुढचा मेजर आणि महत्त्वाचा मुद्दा आहे, तुम्हाला माहिती आहे मी एक स्टेप पुढे चाललोय, तो आहे कोविडचा. कोविड पुढे कसं होऊ शकतं, प्रत्येकाच्या मनामध्ये प्रश्न आहे. काही एक वर्ग आहे तो म्हणतो कोविड आता खतरनाक, सगळं बंद पडणार, लॉकडाऊन येणार, प्रत्येकाने मास्क घालायचा, तुमच्या परत कोविडच्या टेस्ट होणार, परत तुम्हाला लसीकरण केलं जाणार, लसीकरण म्हणजे डोस दिले जाणार, यावर मोठा खर्च केला जाणार, हे एक सुरू आहे. दुसरा एक वर्ग आहे तो म्हणतो हे सगळं नाटक आहे, हा फक्त फ्ल्यू आहे, चायनामध्ये एवढं मोठं काही झालेलं नाही, इथं सगळं हे अर्थकारण केलं जातं आणि प्रत्येक देश करतोय, फक्त आपलाच देश नाही. मग हे सगळं तुम्ही स्वतः अनालाइज करायचं आहे. मग सांगण्याचा मुद्दा हाच आहे की येणारे 5 ते 6 महिने किंवा 1 ते 2 क्वार्टर थोडेसे स्ट्रगल करायला लावणार आहेत, कारण कोविड आता एंट्री करतोय साहेब. इथून 2-4 महिने तरी त्याचा इम्पॅक्ट राहणार मिनिमम. रशिया युक्रेनचं वॉर अजून काही महिने तरी इम्पॅक्ट राहणार. हळूहळू एक एक गोष्टी संपणार. युरोपची आणि अमेरिकेची जी काही मंदी सुरू आहे ती अजून एक 4-5 महिने हळूहळू ड्रॉप होत येणार. अचानक सगळं होणार आहे का? 100% नाही, त्याला वेळ लागेल. म्हणून मी तुम्हाला सांगतोय की थोडंसं मार्केटला डोळे झाकून विश्वास ठेवण्यापेक्षा
प्रॅक्टिकल विचार करा. काय मार्केटमध्ये चालू आहे आणि कसं चालू आहे आणि ते कुठंपर्यंत चालू शकतं स्वतः विचार करा. मी सांगतोय किंवा इतर कोणीतरी सांगतं म्हणून जास्त मोठं रॉकेट सायन्स 1000 इंडिकेटर लावण्याची काहीही गरज नाही. सिंपल साधा विचार केला ना तर सगळ्या प्रश्नांची उत्तरे मिळतील आणि या सगळ्याचा इम्पॅक्ट आता करंटली मार्केटवर होणार आणि एक पुलबॅक येणार यावर मी ऑलरेडी व्हिडिओ बनवलाय आणि पुन्हा एकदा सांगतोय मी त्यावर ठाम आहे. पुढची आणि महत्त्वाची गोष्ट, आता G20 कंट्रीजचं ना आपल्याला अध्यक्षपद मिळतंय पुढच्या वर्षी. त्यातच आपल्या निवडणुका पण आहेत. या निवडणुका कोण जिंकणार आणि गव्हर्नमेंट कुठलं येणार हे मी तुम्हाला सांगण्याची गरज नाही किंवा मी त्यावर खंबीर नाही, मी त्या पार्टीचा आहे किंवा या पार्टीचा असं पण नाहीये. पण एक पिक्चर क्लिअर आहे की कोण निवडून येणार हे तर बरोबर आहे. हा, नो डाऊट अँटी इन्कम्बन्सी चालू आहे. मला नाही वाटत की त्याचा परिणाम आत्ता लगेच होईल. मला वाटतं त्याचा परिणाम पुढच्या इलेक्शनला वगैरे होऊ शकतो, ते त्यावेळी आपण बघू आणि आपला तो पार्ट नाही आहे. सांगण्याचा उद्देश हाच आहे की गव्हर्नमेंट स्टेबल आहे. गव्हर्नमेंट स्टेबल असेल तर पुढे जाऊन त्याचा मेजर इम्पॅक्ट होत नसतो. G20चं अध्यक्षपद आपल्याकडे आलं तर अजून त्याचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट होणार. मायक्रोसॉफ्ट, टेस्ला सारख्या मोठमोठ्या कंपन्या चायनामधून बाहेर पडतायत आणि जर त्या चायनामधून बाहेर पडत असतील तर गोंडस आणि चांगला देश म्हणजे आपला भारत देशच आहे आणि इथंच येणं मॅक्सिमम कंपन्यांना भाग आहे. फक्त अजून काही सवलती, अजून काही गोष्टी त्यांना देणं गरजेचं आहे आणि आय होप की लवकरच आपलं सरकार त्यांना देणारच, सो दॅट अजून चांगली ग्रोथ भारताचीही होणार आणि आपण कॉन्फिडंट आहोत की 100% मार्केट अजून चांगलं पुढे जाऊन ग्रो हे होणार आहे. सगळ्यात इम्पॉर्टंट आणि तुमचा लाडका विषय म्हणजेच मार्केट अनालिसिस करणं, चार्टवर अनालिसिस करणं. चला तर आता हे माझं डीमॅट अकाउंट आहे, स्क्रीनवर जाऊ आपण. बाय द वे या पोझिशन्स माझ्या चालू आहेत. तुम्हालाही शिकायचं असेल तर लवकरात लवकर कोर्स जॉईन करू शकता. या नंबरला कॉल करा, सगळी माहिती तुम्हाला दिली जाईल. प्लस जर डीमॅट अकाउंट नसेल तरी सुद्धा कॉल करून सगळी माहिती घेऊ शकता. तर निफ्टी 50चा हा जो चार्ट आहे तो काय सांगतो, थोडंसं हिस्टॉरिकल डाटा आपण पाहू आणि त्यानुसार आपण ठरवू की मार्केटमध्ये काय होत असतं. एक चांगली मुवमेंट आल्यानंतर बघा इथं मार्केट कन्सॉलिडेशन झालेलं तुम्हाला पाहायला मिळतं. खूप मोठी मुवमेंट काही नाहीये. 2018 पासून 2020 पर्यंत 2 वर्ष मार्केट एकाच रेंजमध्ये होतं. परत क्रॅश आला आणि नंतर जे मार्केट वाढलं डायरेक्ट हे 150% याने रिटर्न दिलेला आहे. बट यानंतर परत माझा अंदाज आहे की मार्केट काही महिने कन्सॉलिडेशन होणार. हे 1 वर्ष तर ऑलरेडी गेलेलंच आहे. या 1 वर्षानंतर पुढचे काही दिवस हे अजून मे बी या कन्सॉलिडेशन फेजमध्ये राहतील किंवा थोडासा हा ट्रेंड असा होत जाईल. पण सध्या जर पाहिलं, मी ऑलरेडी तुम्हाला सांगितलं मी मार्केटमध्ये निगेटिव्ह आहे. मला 17,000चं टार्गेट एक्सपेक्टेड आहे. मी त्यावर ठाम आहे. भले आपले हेटर्स काही बोलो, मला फरक पडत नाही. बट असे काही आता फंडामेंटल चांगले स्टॉक आहेत जे 50% क्रॅश झालेले आहेत, 40% झाले, 30% झालेत. अशा स्टॉकमध्ये 5 स्टेप इन्व्हेस्टिंग चालू करा, तरच तुम्हाला चांगलं प्रॉफिट मिळेल आणि इथून पुढे मार्केट ग्रो होण्यानंतर तुम्हाला बेस्ट रिटर्न पाहायला मिळू शकतात. फक्त पेशन्स हवेत. ज्या ज्या डीपला तुम्हाला स्टॉक मिळतील घेऊ शकता. म्युच्युअल फंडमधून सुद्धा करोडो रुपयांचा पोर्टफोलिओ आपण बनवू शकतो ॲग्रेसिव्ह म्युच्युअल फंड्समध्ये इन्व्हेस्ट करून आणि वेळोवेळी त्याला शिफ्ट करून. अशा अनेक स्ट्रॅटेजी आणि स्मार्ट SIPचे प्रोडक्ट आमच्याकडे आहेत. त्याची माहिती घेण्यासाठी सुद्धा या नंबरला कॉल करा. एकदा चान्स देऊन बघा, तुम्हाला खरंच चांगले रिझल्ट्स दिसतील. जाता जाता या व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब केल्याबद्दल ॲडव्हान्समध्ये मनापासून धन्यवाद. स्टे ट्यून अँड स्टे पॉझिटिव्ह.